हे जालिंदर काही सुखाने झोपू देत नाही बा मला. हॅलो, आता काय झालं? बोलणं झालंय ना आपलं? अरे मग एवढा रात्री फोन? ते झालं, तुम्ही या बंगल्यावर या. आत्ता? धनाजीराव, अहो लक्ष्मी चालून येत असेल तर वेळ काळ बघायचा नसतो. काय बोलताय शाळिंदर? जालिंदर जालिंदर. आणि तुम्हाला म्हटलं होतं ना की तुमची पोरगी म्हणल तीच पूर्व दिशा. सगळी सूत्र तिकडूनच चालतात. ठीक आहे ठीक आहे. पण मी काय म्हणतो जालिंदर, उद्या सकाळी आलं तर नाही चालणार का? हे असं आता चांगली लक्ष्मी चालून येते आणि तुम्ही तिला लाथाडताय. या बघा, यायचं तर या, नाही तर जा. बॅग भरून ठेवली आहे मी. चांगलंय. इथनं पुढं माईंच्या विरोधात एक जरी वांगडा शब्द बोलला ना तर मी विसरून जाईन तुमच्यावर कधी प्रेम केलं. तुझ्यावर प्रेम करते ना ती. आज विकला गेलंय माझं प्रेम. मी या घरात एक क्षणी थांबू शकत नाही. निघा इथनं. निघा. आज सगळ्यांसमोर हे जाहीर करतो की या बाईचा आणि माझा काहीही संबंध नाहीये. आजपासून वैदेही तेज प्रताप मक्तेदार हे नाव लावण्याचा अधिकार तुमच्याकडनं कायमचा काढून घेतोय. वहिनीच थांब. तुम्ही अशा रात्रीच ह्या रस्त्याला कुठे निघालाय? काय झालंय? अहो बोला की काहीतरी. तुमच्या डोळ्यात पाणी. आलायच माझ्या मागे. तुम्ही असं जाताना दिसलं, काळजी वाटली म्हणून मी तुमच्या मागे आलो. या कोणाशीच काहीच बोलायचं नाही. तुझा ऐका की ऐका की. काय झालं सांगा की मला. सोडायचं का तुम्हाला? आणि काय झालंय? मी पाहिजे तर तेजादाला फोन करतो आणि लगेच बोलून घेतो. इथे कंड. तुला माझी शपथ, कोणाला काही मला काही सांगायची गरज नाहीये. प्लीज मला एकटं सोड. शपथ कशाला घातली तुम्ही? तेजादाला काय सांगू? काय करू मी? माझा दोस्त आहे ना, हा जसा आहे तसा आवडतो मला. नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय. आणि फक्त ह्याच जन्मात नाही तर पुढच्या प्रत्येक जन्मात. आय लव्ह यू तेजा. काहीही झालं तरी आपली दोस्ती तुटणार नाही.
आता कोणी नजर लावायची हिंमत नाही करणार. माझं काळीज ना या झोक्यासारखं किती लांब गेलं तरी फिरून परत तुझ्याकडेच येतं.